मित्रांनो, 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. परंतु आपण हा दिवस साजरा का करतो तुम्हाला माहीत आहे का? हा दिवस फक्त उत्सव नाही, तर रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मुंबई हा महाराष्ट्राचा भागच नव्हता आणि मराठी माणूस म्हणून या स्वतःच्या भूमीत आपली ओळख नव्हती आणि त्या ओळखीसाठी आपला मराठी माणूस लढत होता. 100 पेक्षा जास्त लोकांनी रस्त्यावर आपलं प्राण दिलं आणि फक्त एका स्वप्नासाठी की आपलं स्वतंत्र महाराष्ट्र या गोष्टीसाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलं. आणि आपण त्याच बलिदानाचा खरा इतिहास आज पाहणार आहोत, जो कधी पूर्णपणे कुणी सांगितलेला नाही. काय झालं की ब्रिटिश काळामध्ये जी राज्यांची विभागणी केली तर ती भाषा पाहिली नाही आणि फक्त राज्यांची विभागणी करण्यात आली. आणि स्वातंत्र्यानंतर हीच अवस्था काही काळ कमी राहिली होती. एकच राज्य होते, ते म्हणजे बॉम्बे स्टेट. या राज्यामध्ये मराठी, कच्छी आणि गुजराती अशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक लोक होते. पण समस्या काय होती? भाषा वेगळी, संस्कृती वेगळी आणि ओळख हरवलेली अशी ती त्यावेळची परिस्थिती होती. आणि मराठी लोकांना वाटू लागलं की आपल्याला स्वतःचं राज्य हवंय. मग काय झालं की 1950च्या दरम्यान महाराष्ट्र राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. आणि या चळवळीचा उद्देश एकदम स्पष्ट होता की मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य हवं आणि मुंबई महाराष्ट्रासाठी राहावी, असं मराठी भाषिकांची मागणी होती. कारण मुंबई हे फक्त एक शहर नव्हतं, तर ती मराठी माणसाच्या कष्टाची राजधानी होती. म्हणून मराठी माणसाला मुंबई हे शहर मुंबई पाहिजे होते. लोक रस्त्यावर उतरले, मोठी चळवळ सुरू झाली, मोर्चे निघाले, घोषणा घुमू लागल्या. परंतु एकच नारा, महाराष्ट्र आमचा हक्कांचा असा मोठमोठ्याने आरोळी देत नारा देत होते. हा लढा सोपा नव्हता. सरकारने हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला. परंतु 100 पेक्षा अधिक लोक या चळवळीमध्ये शहीद झालेले होते. अनेक लोक खूप मोठ्या प्रमाणावर अंगावर गोळ्या झाडून जखमी झालेले होते. चंगराचंगरीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पावले होते. हजारो लोक तुरुंगात गेले होते. पण आंदोलन काही थांबलेले नव्हते. लोक म्हणत होते प्राण जाईल पण महाराष्ट्र घेऊनच. आणि हा संघर्ष इतका तीव्र होता की संपूर्ण देशाचं लक्ष या चळवळीकडे लागलेलं. शेवटी सरकारला हा दबाव सहन झाला नाही आणि एक मोठा निर्णय घेण्यात आला. 1 मे 1960 रोजी बॉम्बे स्टेट 2 विभागात विभागण्यात आलं. महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 विभाग करण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. हा क्षण म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण होता. लोकांना खूप आनंद झाला. आज महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक असं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योगधंदे, शिक्षण, संस्कृती आणि कला असे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण या यशामागे त्या शहीदांचा संघर्ष, ज्यांनी आपल्यासाठी भविष्य घडवले, परंतु आज आपण त्यांना विसरतो आहे. आणि म्हणूनच 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्य जेव्हा स्थापण्यात आले, त्यासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आठवण्याचा आजचा हा दिवस आहे, ज्यांनी आपलं भविष्य घडवलं. आज आपण आनंदाने महाराष्ट्र दिन साजरी करतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा,
आपण त्या बलिदानाची कदर करतो का हो? आपण आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करतो का? अभिमान बाळगतो का? आणि जर हो असेल तुमचा, तरच खरोखर आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो असं ठरेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा इतिहास अभिमानाने भरून गेला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येक मराठी माणसाला हा व्हिडिओ, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. तरच त्यांना आपल्या महाराष्ट्राबद्दल, आपल्या मातीबद्दल अभिमान वाटेल आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल. म्हणून मित्रांनो, रक्ताने मिळालेला हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान असावा आणि त्या महाराष्ट्राचा आपल्याला गौरव असावा. म्हणून नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.